नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 29 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. मित्रांनो, मी पूर्वी राज्यातून सर्वात प्रथम अंदाजातून सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक मजबूत डीप डिप्रेशन बनणार असून सदर एक क्षेत्र पश्चिम दिशेत सरकत गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता सध्या दिसत असून त्याच्या प्रभावामुळे आपल्या राज्यात या काळात भाग बदलत राज्याचा पश्चिम भाग तसेच खानदेश, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच याच्या प्रभावामुळे भाग बदलत पूर्वोत्तर राज्ये तसेच ओरिसा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड तसेच उत्तर भारतातील राज्यात वादळी वाऱ्यासह विजासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. बरेच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता राहील. याच्या प्रभावामुळे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काही दिवस पावसाची शक्यता राहील. तसेच आज एक चक्रकार वारे अरबी समुद्रात कर्नाटक किनारपट्टी भागाजवळ असून दुसरे चक्रकार वारे छत्तीसगडमध्ये असून या दोन्ही प्रणालीमुळे आपल्या राज्यात सतत बदल होणार असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच आज कोकणात, मुंबई व उपनगरात, डहाणू, पालघर, नाशिक, पुणे तसेच सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच धुळे तसेच जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग, बुलढाणा तसेच अकोला जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच वाशिम तसेच अमरावती जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग व दक्षिण भाग तसेच वर्धा तसेच नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग, चंद्रपूर, हिंगोली, परभणी तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग, धाराशिव जिल्ह्याचा पश्चिम व उत्तर भाग तसेच सोलापूर, अहिल्यानगर, बीड, जालना, संभाजीनगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागात, कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात, सांगली तसेच धाराशिव जिल्ह्याच्या इतर भागात, लातूर जिल्ह्याच्या इतर भागात, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, भंडारा तसेच नागपूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच यवतमाळ तसेच अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात, अकोला जिल्ह्याच्या इतर भागात, जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात, नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात वादळी वाऱ्यासह विजासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात तसेच बेळगाव जिल्ह्यात स्थानिक वातावरणानुसार हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजासह कोठे मुसळधार तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच माढा तालुक्यातील बरेच शेतकरी बंधू पावसासंबंधी विचारणा करत असल्यामुळे त्यांना सांगू इच्छितो की सध्या वातावरणात बदल होत असल्यामुळे भाग सुटत पाऊस पडत आहे. तरी पण चालू हवामानावर आज व उद्या आपल्या भागात पावसाची शक्यता राहील. वातावरणात बदल झाला तर दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.